मैदानाच्या आतमध्ये दाखल व्हायचं. तर ऑनगोइंग मॅच आपल्याला पाहायला मिळते. सामना 3 षटकांचा पाहायला मिळेल. या गोष्टीची नोंद आपण करून घ्यायची. डोराचा पाडा विपक्ष मिस्करवाडी अशी ऑनगोइंग मॅच आपल्याला पाहायला मिळेल. बिग बॅटल काटेकी टक्कर असं बॅटल रंगत असताना पाहायला मिळेल. जो संघ जिंकेल तो संघ ठोंबरवाडी या संघाच्या विरोधात खेळ. या गोष्टीची नोंद करून घ्यायची. सामना 3 षटकांचा पाहायला मिळेल. या गोष्टीची नोंद करून घ्यायची. पुन्हा एकदा सांगू इच्छितो, पहिलाच बॉल चांगला बॉल पाहायला मिळतोय. अगदी बुंदात टाकलेला चेंडू होता. इम्प्रेसिव्ह कामगिरी सोमनाथच्या माध्यमातून. पहिल्या चेंडूवरती चांगला चेंडू होता. डॉट बॉलची समाप्ती होती. सोमनाथ आपल्याला पाहायला मिळतील. दुसऱ्या बाजूला अर्जुन आणि विजय ही जोडी आपल्याला पाहायला मिळेल. रिव्हर्स अटेम्प्ट लाऊड अपील केली जाते, मात्र हा देखील डॉट बॉल येतोय. मागच्या मॅचचा विचार केला तर डोराचा पाडा संघ ज्यावेळेस पहिल्या इनिंग मध्ये बॅटिंग करत होता, पहिल्या षटकाच्या समाप्तीनंतर फक्त 7 धावा होत्या. इथे तशी सुरुवात आपल्याला पाहायला मिळते. मात्र त्यानंतर गिअर चेंज करण्यात आले होते आणि चांगली धावसंख्या बनवली होती डोराचा पाडा संघाने. यावेळेस फटका चांगला पाहायला मिळतो. इनफिल्डला पेरले आणि त्यानंतर बॉलला पाठवलंय सीमारेषा पलीकडे. कव्हर पॉइंटला क्लिअर करत चेंडू सीमा पार. मिळतील धावा 4. पहिले 2 चेंडू अगदी त्यावरती वर्चस्व होतं सोमनाथचं. मात्र त्यानंतर अर्जुनचा क्लास आणि बॉल सीमा पार. चौकार येतोय. पलटवार तर केलेला आहे अर्जुनने आणि त्याच्या बॅट मधून आलेला आपल्याला पाहायला मिळतोय चौकार. इथे देखील फुललेंचा चेंडू होता. फटका चांगला पाहायला मिळतोय आणि बॉल निघून चाललाय बाउंड्री लाईनच्या बाहेर. मिड विकेटला क्लिअर करत हँड अँड सम मायटी हिट येतोय षटकार. पहिले 2 चेंडू 2 डॉट बॉल. मात्र त्यानंतर गिअर चेंज करत असताना अर्जुनच्या बॅट मधून आला एक चौकार आणि एक षटकार आणि टीमची टोटल डबल डिजिट मध्ये 10 धावा धावफलकावरती असतील. 10 रन 10 धावा धावफलकावरती आपल्याला पाहायला मिळतील. ओव्हर नंबर मैदानाच्या आतमध्ये सध्याच्या स्थितीला पहिली मार्गस्थ आहे आणि पहिल्या षटकामध्ये चांगली फटकेबाजी होती. इथे देखील फुल टॉस चेंडू आणि घुटना टेकलाय आणि त्यानंतर षटकार जो मात्र टोकलाय. चेंडू सीमा पार. षटकार. बॅक टू बॅक 2 षटकार जे मात्र अर्जुनच्या बॅट मधून आलेले पाहायला मिळतात. पुढचा पाय बेंड केला, मागच्या पायावरती वेट ट्रान्सफर केला आणि त्यानंतर मिड विकेट रिजन मधून बॉलला सीमारेषा पलीकडे धाडला, ज्यावरती 6 धाव्यांची मोहर आपल्याला पाहायला मिळाली. टीमची टोटल जाऊन पोहोचली 16 या आकड्यावरती. बिनबाद 16 धावा धावफलकावरती आहेत. यावेळेस व्हाईट बॉल पाहायला मिळेल. रिच पासून बाहेर ठेवण्याचा प्रयत्न आउटसाइड ऑफ अवे फ्रॉम बॉडी बॉलची पिचिंग होती. अशा परिस्थितीमध्ये हा व्हाईट बॉल आपल्याला पाहायला मिळेल. व्हाईटची 1 धाव टीमच्या टोटल मध्ये आहे. टीमची टोटल 17 या आकड्यावरती. बिनबाद 17 धावा स्कोरबोर्ड वरती पाहायला मिळतील. बिग बॅटल रंगत असताना पाहायला मिळतो. डोराचा पाडा विपक्ष मिस्करवाडी. यावेळेस देखील रिव्हर्स अटेम्प्ट पाहायला मिळतोय. फटका दर्जेदार. बॉल सीमा पार. मिथिल धावा 4. येतोय पलटवार आणि फलंदाजच्या माध्यमातून येतोय चौकार. पहिल्या षटकाची समाप्ती आणि पहिल्या षटकाच्या समाप्तीनंतर टीमची टोटल 21 धावा बिनबाद. पहिले 2 चेंडू 2 डॉट बॉल. मात्र त्यानंतर चौकार, षटकार, षटकार आणि चौकार आपल्याला पाहायला मिळालं शेवटच्या 4 चेंडूंवरती. आणि अशा परिस्थितीमध्ये ओव्हर नंबर पहिली कंप्लीट. टीमची टोटल 21 धावा. अर्जुन आणि विजय ही जोडी आपल्याला पाहायला मिळतीये. खेळपट्टीवरती चांगल्या प्रकारे कामगिरी करते. पार्टनरशिपचा विचार केला 6 चेंडूंमध्ये 20 धाव्यांची पार्टनरशिप अशी मात्र पाहायला मिळाली आहे. विध्वंसक फलंदाजी अर्जुनच्या माध्यमातून होती. यात काही शंका नाहीये. 2 चौकार 2 षटकार त्याच्या बॅट मधून आलेले आपल्याला पाहायला मिळतात. वेळ वाचवणं गरजेचं राहील. चला वेळ वाचवणं गरजेचं राहणार आहे.
21 धावा धावफलकावरती 63 प्रोजेक्टेड स्कोर आपल्याला पाहायला मिळेल. इथे देखील मिस्टॅम्प स्ट्रोक पाहायला मिळतोय, मात्र चेंडू चाललाय काऊ कॉर्नर मध्ये, तोपर्यंत कंप्लीट होते सिंगल धाव. असणे टीम कॅप्टन, चला आपण लवकरात लवकर मॅनेजमेंट कमिटीशी संपर्क साधायचा. कंप्लीट सिंगल धाव आपल्याला पाहायला मिळते आणि टीमची टोटल 22 धावा 22 विदाउट एनी लॉस ऑफ विकेट. मिस्टॅम्प स्ट्रोक पाहायला मिळेल. मिड विकेट रिजन मध्ये चेंडू ट्रॅव्हल होतो, अशा परिस्थितीमध्ये एक सिंगल धाव पाहायला मिळते. बॅक टू बॅक 2 सिंगल धावा आल्यात. चांगल्या प्रकारची बॅटिंग आपल्याला अर्जुनच्या माध्यमातून पाहायला मिळते आणि विजय देखील चांगल्या प्रकारे त्याला साथ देतोय. व्ह्यूवरशिपचा विचार केला तर आतापर्यंत 27,000 व्ह्यूवरशिप आपल्याला पाहायला मिळतीये. त्यावेळेस मात्र अपाम पूल करण्याचा प्रयत्न होता. मिड विकेट रिजन मध्ये पुन्हा एकदा चेंडू ट्रॅव्हल होतोय. यावेळेस देखील सिंगल धाव एकवटली जाते. बॅक टू बॅक 3 सिंगल असे मात्र येत असताना पाहायला मिळतात. 3 सिंगलच्या मदतीने टीमची टोटल 24 धावांवरती आहे. बिनबाद 24 धावा ज्या मात्र धावफलकावरती आपल्याला पाहायला मिळतात. फुल टॉस चेंडू, फटका चांगला पाहायला मिळेल. डीप मध्ये वेकेंट एरिया आणि लॉंग लेगला क्लिअर करत बॉल निघून चाललाय सीमारेषा पलीकडे. अर्जुनचा क्लास पाहायला मिळतोय. सुरुवातीला ताकद, मात्र या चेंडूवरती न जाकत चौकार. असणे टीम कॅप्टन, चला मॅनेजमेंट कमिटीशी आपण लवकरात लवकर संपर्क साधायचा. 24 धावा पाहायला मिळतील. 3 षटकांची मॅच आणि 3 षटकांच्या मॅच मध्ये तुम्हाला मिनिमम 30 ते 35 धावा बनवणं गरजेचं आहे. इथे 28 धावा आपल्याला पाहायला मिळतील. चांगला स्ट्रोक पाहायला मिळतोय. पुन्हा एकदा जर आपण पाहिलं तर बॉल सीमारेषा पलीकडे चाललाय. बॅक टू बॅक दुसरा चौकार येतोय. 32 धावा धावफलकावरती. दोराचा पाडा संघ 7 ते 8 ट्रॉफीज या सीझन मध्ये जिंकलेल्या आहेत. नामवंत संघ आपल्याला पाहायला मिळतात आज इन ऍक्शन मध्ये आहेत. इथे डॉटबॉलची समाप्ती होती. अशा रीतीने ओव्हर नंबर दुसरी कंप्लीट होईल. 2 षटकांची समाप्ती. बिनबाद 32 धावा धावफलकावरती आहेत. बिनबाद 32 धावा ज्या मात्र धावफलकावरती आपल्याला पाहायला मिळतील. दोन षटकांची समाप्ती आणि 2 षटकांच्या समाप्तीनंतर बिनबाद 32 धावा आपल्याला पाहायला मिळतील. नेक्स्ट मॅच आपल्याला पाहायला मिळेल लिटिल स्टार धारोळ विपक्ष JD11 संकल्प स्पोर्ट्स मुरे. दोन्ही टीमचे कॅप्टन, चला टॉस साठी आपण लवकरात लवकर रिपोर्टिंग करायचं. लिटिल स्टार धारोळ आणि JD11 संकल्प स्पोर्ट्स मुरे दोन्ही टीमचे कॅप्टन आपण रिपोर्टिंग करायचं. टॉस आपण मिड इनिंग्स मध्ये करणार आहोत. 2 षटकांची समाप्ती 32 धावा. अर्जुनच्या माध्यमातून 10 चेंडूंमध्ये 29 धावांचे कॉन्ट्रीब्युशन. दुसऱ्या बाजूला विजय 2 चेंडू 2 धावांचं कॉन्ट्रीब्युशन. बॉलिंग मार्क वरती आपल्याला पाहायला मिळतील सिद्धार्थ येतात. पहिल्या षटकामध्ये महागडी गोलंदाजी झाली. दुसऱ्या षटकामध्ये 11 धावा पाहायला मिळाल्या. बॅकफुटला आल्यानंतर कट करण्याचा प्रयत्न. बॅकवर्ड पॉइंट इनसाइड दी सर्कल. चांगली फिल्डिंग पाहायला मिळते. चेंडूला गॅदर करू शकली नाही, मात्र अडवण्याचा प्रयत्न असं मात्र कंप्लीट होत असताना पाहायला मिळाला. आणि तोपर्यंत आपण पाहतोय इथे एक सिंगल धाव काढली जाते. विजयचा मी उल्लेख करेल. ज्याप्रमाणे विजय इथे बॅटिंग करतोय त्याचं नामोल्लेख होणं गरजेचं आहे. कारण म्हटलं जातं ना की एका शिक्षकाला विद्यार्थ्याची साथ लागते, एका गायकाला वादकाची साथ लागते. अर्जुन चांगली बॅटिंग करतोय आणि विजय त्याला साथ देत असताना प्रत्येक चेंडूवरती सिंगल धाव काढून त्याला स्ट्रायकिंग एंड वरती ठेवलं जातं. यावेळेस देखील सिंगल धाव कंप्लीट होतीये. दुसऱ्या धावेचा प्रयत्न केला जातोय आणि इथे आपण पाहतोय फलंदाज होतोय बाद. अर्जुनच्या खेळीचा अंत अशी मात्र होत असताना पाहायला मिळेल. 11 चेंडूंमध्ये 30 धावांची विध्वंसक फलंदाजी अशी मात्र अर्जुनच्या माध्यमातून पाहायला मिळाली. कॉलिंग नव्हतं, कोऑर्डिनेशन नव्हतं, कुठे ना कुठे मिस्टेक विजयच्या माध्यमातून होत असताना पाहायला मिळाली. टीमची टोटल स्कोर कार्ड वरती पुढे जाते आणि सध्याच्या स्थितीला आपल्याला पाहायला मिळेल 34 या आकड्यावरती. एका गड्याच्या मोबदल्यामध्ये 34 धावा पाहायला मिळतात. 11 चेंडूंमध्ये 30 धावांची विध्वंसक फलंदाजी अर्जुनच्या माध्यमातून अशी मात्र आपण पाहिली. 34 विथ लॉस ऑफ 1 विकेट. नेक्स्ट बॅटल, बिग बॅटल आपल्याला पाहायला मिळेल. लिटिल स्टार धारोळ आणि त्यांच्या विपक्ष JD11 संकल्प स्पोर्ट्स मुरे. दोन्ही टीमचे कॅप्टन रिपोर्टिंग करायचं.
चांगला चेंडू पाहायला मिळतोय. डॉट बॉलची समाप्ती होतीये. सिद्धार्थचं षटक चांगलं पाहायला मिळतोय, ज्यामध्ये आतापर्यंत 3 चेंडू हातात असताना फक्त 2 धावा खर्च केलेल्या आहेत. 34 धावा एका गड्याच्या मोबदल्यात. इथे देखील चांगली फिल्डिंग पाहायला मिळतीये आणि त्यानंतर स्ट्रायकिंग एंड वरती थ्रो देखील आला होता, मात्र फलंदाज जो मात्र बाद होत असताना पाहायला मिळेल. विकेटचं पतन होतं. तुषार आपल्याला पाहायला मिळतील. न्यू बॅटर येतात. चांगली गोलंदाजी होतीये. 34 धावा धावफलकावरती आहेत. बॅक टू बॅक झटके लागत असताना पाहायला मिळतात. या ओव्हर मध्ये 2 गड्याच्या मोबदल्यामध्ये 34 धावा धावफलकावरती आहेत. अजूनही 2 चेंडून सगळे शिल्लक. 2 षटकांमध्ये 32 धावा होत्या असं वाटलं होतं. इथून जर 10 ते 12 धावा आल्या, 45 पर्यंत धावसंख्या, 15च्या सरासरीने चेझिंग या मैदानावरती. आणि आता जर पाहायला गेलं तर थोडंसं दमट वातावरण देखील व्हायला लागलंय आणि त्यामुळे जर पाहायला गेलं तर फायटिंग टोटल तर आता उभा राहिलेला आहे. 40-45 धावा एक विनिंग टोटल या मैदानावरती आपण पाहू शकतो. चांगल्या प्रकारची गोलंदाजी पाहायला मिळते सिद्धार्थच्या माध्यमातून. कमबॅक सिद्धार्थने केलंय, यात काही शंकाच नाहीये. तुषार आणि प्रवीण ही जोडी पाहायला मिळतीये आणि इथे फलंदाज जो मात्र रेडी नव्हता, अशा परिस्थितीमध्ये पंचांनी मृत्यूचेंडू डेड बॉल अशी मात्र घोषित केलेलं पाहायला मिळतोय. टीमची टोटल 34 विथ लॉस ऑफ 2 विकेट. चांगला चेंडू पाहायला मिळतो. डॉट बॉलची समाप्ती होतीये. 5 चेंडूंमध्ये फक्त 2 धावा खर्च केलेल्या आहेत. चांगली गोलंदाजी पाहायला मिळतीये. सातत्याने पाहायला गेलं तर शरीराजवळ चेंडू येतोय आणि त्यानंतर वळण घेत असताना पाहायला मिळतोय. इथे मी स्टॅम्प स्ट्रोक. चेंडू हवेमध्ये. डाऊन दी बॉल. फिल्डर याचा प्रयत्न करतायत. कॅच साठी एफर्ट तर चांगला होता, मात्र चेंडूला गॅदर करू शकले नाहीयेत. इथे आपण पाहतोय ताबेसाठी संघर्ष होतो. 3 धावा कंप्लीट होत आहेत. 4थ्या धावेच्या प्रयत्नामध्ये मात्र 2 धावा आपल्याला पाहायला मिळतील, कारण 1 शॉट, त्यामुळे 2 धावा. आणि 3ऱ्या धावेच्या प्रयत्नात फलंदाज होतोय बाद. टीमची टोटल 36. 36 धावा, 37 धावेचं टार्गेट जे मात्र सेट करण्यात येतोय. आपण टॉस करणार आहोत. मोहन दादांच्या शुभ हस्ते टॉस केलं जाणार आहे. एका बाजूला लिटिल स्टार धारो, दुसऱ्या बाजूला जेडी 11 संकल्प स्पोर्ट्स मुरे, असे 2 दिग्गज संघ इन ऍक्शन मध्ये पाहायला मिळतील. 36 धावा धावफलकावरती, 37 धावांचं टार्गेट मैदानाच्या आतमध्ये सेट करण्यात येतोय. अंपायर एकूण धावा किती आहेत? 2 धावा आहेत. अगदी ऍक्शन रिप्ले मध्ये आपण पाहू शकतो. ऑन स्क्रीन आपल्याला पाहायला मिळतो. नीट अँड क्लीन टेलिकास्ट आहे. 2च धावा आपल्याला पाहायला मिळतील शॉर्ट रन, जे मात्र ऑन स्क्रीन आपल्याला लाईव्ह पाहायला मिळते. एकच धाव. ओके, एकच धाव आहे. चला फिल्डिंग लावून घ्यायची आता. टीमची टोटल 35. 35 धावा, 36 धावांचं टार्गेट जे मात्र सेट करण्यात येईल. अठरा चेंडू आणि 36 धावांचं टार्गेट जे मात्र सेट करण्यात येतोय.
तर याच दरम्यान पवार 11 माले टीमची देखील उपस्थिती पाहायला मिळते. वेलकम आकाश अँड संपूर्ण स्क्वॉड, आपलं सहर्ष असं स्वागत आहे. कालच्या दिवसामध्ये बघा तिसऱ्या धावेच्या प्रयत्नामध्ये फलंदाज बाद झाला होता, मात्र एक शॉट धाव होती, म्हणजे एकच धाव आपल्याला पाहायला मिळेल शेवटच्या चेंडूवरती. आणि त्यामुळे 35 धावा धावफलकावरती आणि 36 धावेंचं टार्गेट जे मात्र सेट करण्यात येतो. अनेक अनेक धन्यवाद प्रकाशजी बल्ला, अनेक अनेक धन्यवाद प्रथम चव्हाण सर. चला स्वागत आहे सर्वांचं, वेलकम बॅक. नाईट धमाका चषक 2026 क्रीडा स्पर्धेचं दुसरं पर्व, एक एक्स्ट्रा सामना जो कव्हर होतोय, गोलंदाजीसाठी कल्पेश दाखल होताना पाहायला मिळतात. सामना सुरू होतोय. या दोन्ही टीम्सला उपस्थित सर्वांच्या वतीने आपण देऊयात ऑल द बेस्ट. महत्वाचा सामना, नेक्स्ट मॅच बिग बॅटल, बॅटल ऑफ द नाईट, बॅटल ऑफ द टुर्नामेंट. टीव्ही अंपायरने चेक केलेले आहे दादा, टीव्ही अंपायरने चेक केलेले आहे. चला काय गडबड आहे नक्की, दोन्ही टीमचे 12th फॅन्स रेडी आहेत इथे. थर्ड अंपायर सागर कापडी सर, काय ते एकदा क्लिअर करून टाका. रिप्ले आपल्याकडे अजूनही अवेलेबल आहे. चला पहिल्या बॉल पडायच्या आत काय डाऊट आहे तो क्लिअर करा. येस इट इज, 2 धावा आहेत. तिसऱ्या पंचाने ते पाहिलंय, ते निरीक्षणात आणलंय. येस इट इज, डाऊट क्लिअर होतोय. चला लक्ष असू द्या, दोन्ही टीम 12th मॅन, तुमचंही लक्ष असणं गरजेचं आहे. चला सो धावफलकामध्ये सुधारणा होईल, 37चं टार्गेट सेट होईल. आय थिंक 37 धाब्याचं टार्गेट. संजू आणि त्यांच्यासोबत कैलास देतोय, गोलंदाजीसाठी दाखल होत आहेत. कल्पेश ऑल इज सेट, निर्णायक दुसरं सत्र सुरू होतंय. या दोन्ही टीम्सला उपस्थित सर्वांच्या वतीने आपण देऊयात ऑल द बेस्ट. गोलंदाजीसाठी तुषार आहे. दिस इज मॅच इज ऑन. यावेळेला टप्पा पडल्याबरोबर ऑफस्टमच्या बाहेर चांगल्या वेगानं बॉल थोडा खाली राहिला, निघालाय थेट एसटी रक्षकाच्या दिशेनं. डॉट बॉलची झाली आहे सांगता. 17 चेंडू 37 धावा, 12.33 धाब्याची धावगती प्रति 3 षटकांच्या पाठीमागे मेंटेन करावी लागेल. बॅटिंग करत असताना टीम जय सोमसाई क्रिकेट संघ मेसकरवाडीला. यावेळेला आणखीन एक चांगला बॉल आउटसाइड ऑफ स्टंप, चांगला फुल लेंथ निघाला त्या डेस्टी रक्षकाच्या दिशेनं. वेगवान गोलंदाजीचा तोफखाना, अर्थातच दोऱ्याचा पाडा संघ बॅक टू बॅक सेकंड डॉट बॉल आता टाकलाय. धावसंख्या सध्या स्थिर स्कोरबोर्डवर टोटल स्थगित 37 अजूनही बनवायच्यात. खातं खुलं झालं नाही. 16 चेंडू आता 37 हव्यात. सध्या स्ट्रगल सूर्य फलंदाज संजूचं. आता फुल टॉस ड्राईव्ह केल्या समोर, लॉंग ऑफला
फिल्डर उपस्थित झाले, थोडी मिसफिल्ड पण मिळेल ते एकच धाव. विकेट किपर एंडला ॲक्युरेट थ्रो दिलेला आहे, गुड थ्रो. सिंगल धाबे सहित सध्या खातं खुलं होते. आता ओव्हर थ्रो, थोडी मिसफिल्ड मिस्टेक, एक सिंगल बनली, सेकंड कंप्लीट. तिसरीचा प्रयत्न आता चालवलाय आणि या बॉलवर पाहता पाहता आता 3 धावा पूर्ण झालेल्या आहेत. थोडी मिसफिल्ड झाली, डायरेक्ट हिट झाला, मात्र फलंदाज सेफ होते. अशा परिस्थितीत आता ओव्हर थ्रोच्या स्वरूपात या आणखीन धावा मिळत आहेत. 3 धाब्यासोबत टोटल सध्या सुरू झालेली आहे. संजूच्या बॅटमधून या 3 धावा. कैलास सध्या स्टाकर एंडला. बॅटिंग ऑर्डर तगडी आहे. टीम जे सोमजाई माता क्रिकेट संघ मेचकरवाड्याची हे देखील विसरून चालणार नाही. पॉवर 11 मालेडा आणि साय स्पोर्ट्स सरळगाव संघ उपस्थित झालाय. मुरबाड ग्रामीण विभागातून हे 2 संघ सुपर 5 मध्ये दाखल झालेले आहेत. स्विच हिट, चांगलं टायमिंग, चांगलं मिडलिंग, कडक हिट, बॅकवर्ड पॉइंटला निघालाय बॉल सीमारेषेच्या बाहेर. कैलासच्या बॅटमधून कल्पक फलंदाजी, चौकार. या चौकारासोबत सध्या एकूण धावसंख्या धावफलकावरती अंकित झाली आहे ती 7 ऑन बोर्ड. 7 धावा सध्या धावफलकावर. चांगला फटका पाहायला मिळतोय. सातत्यानं खोला टाकण्याचा प्रयत्न होतोय, पुढील लेंथवर खेळवण्याचा प्रयत्न होतोय. मात्र आता संजूनं 3 धावा घेतल्यानंतर स्ट्राईक जशी कैलासकडे रोटेट झाली. हा चौकार येतोय. 14 चेंडू 30 धावा, हे समीकरण अजूनही आपल्याला पाहायला मिळतंय. 14 बॉल 30 रन. या बॉलला सॉफ्टहँड खेळतात. एक्स्ट्रा कव्हर मध्ये फिल्डर मिसफिल्ड, बॉल मागे निघाला, एक सिंगल कंप्लीट, सेकंडचा कॉल. आउटफील्ड अत्यंत वेगवान, डीप मध्ये फिल्डर आले. तिसरीचा प्रयत्न आता चालवलाय, धोका होऊ शकतो पण थ्रो थोडा लेझी आला. तोपर्यंत 3 धावा कंप्लीट. 3 धावे सहित सध्या एकूण धावसंख्या धावफलकावरती अंकित झाली ती 10 ऑन बोर्ड. 10 धावा सध्या धावफलकावर. 13 चेंडू आता सामन्यात बाकी आहेत आणि 13 चेंडूत विजयासाठी अजूनही 27 धावेची आवश्यकता. बॅक टू बॅक 2 डॉट बॉल, त्यानंतर 3 धावा, चौकार, पुन्हा एकदा 3 धावा. पॉवर प्लेच्या षटकाचा शेवटचा चेंडू जो आता निर्णायक असेल. चला नेक्स्ट मॅच लिटिल स्टार धारोल आणि JD11 संकल्प स्पोर्ट्स मुरे रेडी राहणं गरजेचं राहील. आसाने टीम कॅप्टन संयोजक समितीची संपर्कात या. आसाने टीम कॅप्टन. या बॉलला ऑन साइडला फटका फसलाय, बॉल वेत फिल्डर जज करतो, कॅच ड्रॉप आणि बॉल सीमा पार. लक फॅक्टर होतोय. कॅचेस विन द मॅचेस, पकडा जेल आणि जिंका क्रिकेटचा खेळ. पण सध्या त्याचा विरोधाभास मैदानात आपण बघत आहोत. कॅच ड्रॉप, जीवनदान मिळतंय ते संजूला आणि त्या मोबदल्यात देत आहेत या 4 धावा, चौकार. साधा सोपा सहज झेल पकडण्याचा प्रयत्न होता, मात्र तो अंगलट आलेला आहे. डॉट डॉट 3-4 पहिल्या षटकांती 14 धावा बनलेल्या आहेत. 12 चेंडू 23 धावा, हे समीकरण कंपल्सरी चेस. हा नियम या स्पर्धेचा हळूहळू आता दर्दी क्रीडा रसिकांची गर्दी वाढू लागलेली आहे. वेलकम के वेलकम रुपेश. नेक्स्ट मॅच बिग बॅटल आहे, मात्र पॉवर 11 मालेडनं कालच्या रजनीत पावोपाक कामगिरी केलेली आहे. सुपर 5 मध्ये मुरबाड ग्रामीण विभागातून तो संघ दाखल झालेला आहे. वेलकम सनी. साई स्पोर्ट्स सरळगावला चेअर करण्यासाठी उपस्थित झाले. चेतन आलेत, क्षितिज उपस्थित झालेत, रोहन, त्याचबरोबर सुरेशजी गुडे उपस्थित आहेत. विनंती आहे या पण मंचावरती, आपले स्वागत आहे. चला दुसरं षटक सुरू होते. स्पीड अप अपेक्षित बॉलिंग मार्कवर अनिकेत दाखल होताना पाहायला मिळत आहेत. 12 चेंडू 23 धावा. पहिल्या षटकात थोडा सामना खुला केलाय बॅटिंग करणाऱ्या जय सोमजाई माता क्रिकेट संघ मेचकरवाडीनं. साई स्पोर्ट्स सरळगाव जी साई स्पोर्ट्स धमाका आणखीन एक क्रीडा स्पर्धा आपल्याला पाहायला मिळेल. नाईट स्पर्धेत स्पर्धा असेल. 4 ते 8 मार्च स्पर्धेचा कालावधी. 7,500 रुपये प्रवेश फी. प्रथम पारितोषिक 60,000, द्वितीय 30, तृतीय 20, चतुर्थ पंचम 15,000. ज्याच्या संघाने स्पर्धेत प्रवास नोंदवायचा आहे, आपली एंट्री फिक्स करायची आहे, त्यांनी संपर्कात या. या बॉलला टॉपेज, बॉल बेत एसटी रक्षकापासून थोडा दूर बॉल पडलेला आहे. डॉट बॉलनं झाली सुरुवात. 11 चेंडू आता विजय करता 23 ची गरज. डॉट बॉल, धावसंख्या 14, 11 चेंडू आता 23 ची गरज.
यावेळेला मिक्स टाइम स्ट्रोक बॉल हवेत, फिल्डर टीम मधून उपस्थित झालेत. आता जेल पकडेल का, एसीडीच पकडलाय, फलंदाज बाद. अखेर आता मैदान सोडावं लागतंय ते कैलाशला. फलंदाज बाद, धक्का बसतोय तो पहिला. नवीन बॅटर बॅटिंग साठी सिद्धार्थ दाखल झालेले आहेत. स्कोर बनलेला आहे 14-10, चेंडू 23 धावा. हे समीकरण सध्या स्कोर बोर्डवर आपण बघत आहोत. 10 बॉल 23. महत्वाचा सामना, निर्णायक सामना दोन्ही टीम साठी. हा जबरदस्त सामना जो रंगतोय. दहा चेंडू 23 धावा. नवीन बॅटर सिद्धार्थ बॅटिंग साठी स्टॅकर एंडला दाखल झालेले आहेत, सज्ज झालेले आहेत. 10 चेंडू 23 धावा. पहिल्या 2 बॉलवरती अनिकेतनं कमालीची कामगिरी केलेली आहे. चांगला वेग या गोलंदाजाकडे आणि वेगाने सध्या तो प्रभाव टाकतोय. यावेळेला आणखीन एक चांगला बॉल, फ्लाइट दिली ऑफस्टंपच्या बाहेर. टप्पा पडल्याबरोबर थोडी हरकत करत निघालाय बॉल. ते डेस्टी रक्षकाच्या दिशेनं. लॅक ऑफ फुटवर्क बदलाली, त्याचा स्पष्ट अभाव आपण बघत आहोत. चांगला दबाव आता बनवलाय गोलंदाज अनिकेतनं. पहिल्या षटकात तुषार थोडे खर्चिक राहिले होते, पण आता होतं ते कमबॅक. यावेळेला फुल टॉस, हवं तसं टायमिंग नाही. ऑन साइडला काव कॉर्नर रिजन कडे चाललाय बॉल. एकच धाव मिळताना दिसेल. सिंगल पेक्षा जास्त मात्र काही नसेल, अधिक काही नसेल. सिंगल धावे सहित सध्या स्कोर आपण बघत आहोत. 15 ऑन बोर्ड, 15 धावा सध्या पाहायला मिळतात दाफलकरती. 8 चेंडू, आता 22 धावेची आवश्यकता. चौकार षटकारांची नितांत गरज आहे. आवश्यकता ती बिगिटची. बॅटिंग करत असताना टीम मेचकरवाडीला. 8 चेंडू 22 धावा. गोलंदाजीसाठी तयार होत आहेत अनिकेत, ज्यानं 4 चेंडू दोघी 1 धाव दिलेली आहे. आठ चेंडू 22 धावा. गोलंदाज तयार अनिकेत. यावेळेला अर्ध्या विकेटवर टाकलाय बॉल. स्कोर ऑफ द विकेट हुक केलाय. आउटफील्ड अत्यंत वेगवान. फिल्डरचा प्रयत्न तो अपुरा पडलाय. निघालाय बॉल डीप बॅकवर्ड. स्कोर लेग सी मार्चच्या बाहेर. संजूच्या बॅट मधून आणखीन एक स्मॅशिंग स्ट्रोक, चौकार. या चौकारासोबत एकूण धावसंख्या दाफलकरती अंकित होती 19 धावा. 7 चेंडू आणि आता विजयासाठी 18 धावेची आवश्यकता. चौकारानं पुन्हा एकदा वापसी झालेली आहे. 4 धावेसोबत पुन्हा एकदा होतोय कमबॅक. शेवटचा बॉल आता दोन्ही टीम साठी निर्णायक असेल. 7 बॉल 18 धावा. गोलंदाज तयार अनिकेत. मॅच डिसायडर बॉल असेल. रनवे मध्ये आले थोडा व्यत्यय. पंच सांगतायत मयूर मार्केस सर डेड बॉल. यानंतर बॅटल ऑफ द नाईट, बॅटल ऑफ द टुर्नामेंट लिटिल सा धारवला आणि त्यांच्या विरोधात JD11 संकल्प स्पोर्ट्स मोरे इन ऍक्शन असेल. बोथ टीम बी गेटिंग रेडी फॉर नेक्स्ट मॅच. 7-18 गोलंदाज तयार अनिकेत. यावेळेला बॉल हवेत, फिल्डर डीप मध्ये उपस्थित, जज करतोय आणि चांगलं जजमेंट. फलंदाज बाद. संजू माघारी परततोय. महत्वाचा मोठा आदर आता बसलाय. सेट बॅटर माघारी. 2 षटकं संपली. धावा बनले गेले 19. विकेट गमावल्यात 2. 6 चेंडू. आता कंपल्सरी चेसा स्पर्धेचा नियम. 18 धावेची आवश्यकता. अर्थातच काय तर 6 चेंडू 3 बॉल हे बाउंड्री लाईनच्या बाहेरच पाठवावे लागतील. नवीन बॅटर हरी बॅटिंग साठी दाखल झालेले आहेत. सिद्धार्थकडे मात्र स्ट्राईक असेल तर तिसऱ्या षटकात गोलंदाजीसाठी. अर्जुनला आता अंतिम षटकात संघ कर्णधारांनी इन्व्हाइट केलेलं आहे. 6 चेंडू 18 धावे समीकरण. बॅटिंग करणाऱ्या टीमसाठी करो या मरो अशा परिस्थितीचा सामना आलेला आहे. डू ऑर डाय एन्काउंटर. जे काय करायचंय ते आताच करायचंय. मात्र गोलंदाजी करणारी टीम सध्या फ्रंट सीट वर या सामन्यात आपण बघत आहोत. स्कोर बनला गेला 19. फलंदाज बाद झाले 2. 6 बॉल आता 18 रनची आवश्यकता. हळूहळू दर्दी क्रीडा रसिकांची गर्दी आता वाढली आहे. त्या सर्वांचं स्वागत. वेलकम ऑल ऑफ यू. सेमस्टार लाईव्ह एंड ऑफिशियल अवेनेच्या वतीनं सध्याच्या घडीला 700 ऑनलाईन व्ह्यूअर्स आमच्या सोबत जॉईंट आहेत. त्या सर्वांचं स्वागत. वेलकम बॅक. आज जयगावदेव क्रीडा नगरी मात्र प्रेक्षकांच्या अफाट गर्दीनं गजबजून गेलेली आहे. त्या सर्व लाडक्या क्रीडा रसिकांत या खेळाच्या चाहत्यांचं मनस्वी स्वागत. जाऊयात मॅच कडे. 6 बॉल 18 धावेची गरज. गोलंदाज तयार अर्जुन. तर स्ट्रायकर एंडला आपल्याला पाहायला मिळतात बॅटर सिद्धार्थ. गेम इज ऑन. आता खऱ्या अर्थानं हा सामना सुरू झालाय.
पहिला बॉल लॉफ केलाय, फिल्डर लॉंग ऑफ ला उपस्थित, चांगलं जजमेंट, अगदी त्याच्या हातात जाऊन बॉल विसरलाय, फलंदाज बाद. पहिल्याच बॉलवर अर्जुनला मिळते सुयश, सिद्धार्थ परत आहेत माघारी. 19 ला तिसरा झटका. बॅटिंग करत असताना जे सोमजाई माता क्रिकेट संघ मेचकरवाडी क्रिकेट संघाला फलंदाज बाद. नवीन बॅटर सुधा माता बॅटिंग साठी दाखल होत आहेत. स्कोर सध्या 19 धावा, फलंदाज बाद झाले. 3-5 बॉल, आता 18 धावेची आवश्यकता. हवं तसं एलिमिनेशन नव्हतं या स्ट्रोक मध्ये, हवं तसं टायमिंग नव्हतं, तो कॉन्फिडंट नव्हता. लॉंग ऑफला मात्र चांगलं जजमेंट, चांगला झेल संपादित होतं. बॅक केले गोलंदाजाला, पहिल्या बॉलवर काढली होती अर्जुननं विकेट. 5 बॉल 18 धावा. आता हळूहळू या सामन्यावरती पकड चांगली बनवली आहे, हळूहळू या सामन्यावरती चांगला दबाव बनवलाय. फिल्डिंग करत असताना टीम दोऱ्याचा पाडा क्रिकेट संघानं शहापूर विभागाला बिलॉंग करणारा संघ, तर एकीकडे कर्जत कशेळी विभागातील मेचकरवाडी संघ आपण इन ऍक्शन बघत आहोत. 5 चेंडू 18 धावा. गोलंदाज अर्जुन ज्याला कॉन्फिडन्स मिळाला, पहिल्या बॉलवर विकेट त्याने कॅरी केलेली आहे. नवीन बॅटर सॅकर एंडला दाखल होतोय सुधा. ऑफ खोला टाकलाय बॉल मिड ऑफला, फिल्डर रनआउटचा चान्स. थ्रो पावा लागेल, एक्झॅक्टली थोडा लेट आला, त्याच कारणाचं पंच संमत नाहीयेत. एक धाव, धावसंख्या 20. 4 चेंडू आता 17 धावा. 17चा खतरा सध्या मंडरावतोय. बॅटिंग करत असताना टीम जे सोमजाई माता क्रिकेट संघ मेचकरवाडी क्रिकेट संघावर. स्कोरबोर्डवर धावा संख्या सध्या 20. 4 चेंडू 17 धावा. हे समीकरण नवीन बॅटर हरी सॅकर एंडला. हरीला आता चांगली कामगिरी करावी लागेल, टीमला तारावं लागेल. कमी गतीने टाकलाय बॉल, पण लाईन पाहावी लागेल. सिरीज वाईट बॉल, एक अतिरिक्त धाव आता मिळताना दिसेल. 4 चेंडू आता 16 धावा. 4 चेंडू 4 चौकार, 2 षटकार 1 चौकार देखील जमू शकेल. इक्वेशन अवघड नाही, पण प्रयत्नांती परमेश्वर या उक्तीप्रमाणे अगदी शेवटच्या क्षणापर्यंत आता मेहनत घ्यावी लागेल, एफर्ट द्यावे लागतील बॅटर हरीला. तर एक्स्ट्रा धावा अर्जुनला देखील रोखाव्या लागतील. 4 चेंडू 16. यावेळेला बॅटची कडा, यष्टी रक्षकानं पकडलाय झेल, फलंदाज बाद. सॉफ्ट डिसमिसल, हरी आल्या पावली माघारी. आणखीन एक धक्का आता लागलाय तो बॅटिंग करणाऱ्या जे सोमजाई माता क्रिकेट संघ मेचकरवाडीला, फलंदाज बाद. नवीन बॅटर शरद आता बॅटिंग साठी दाखल होतो. 3 चेंडू 16 धावा. हा बॉल मॅच डिसाइडर असेल. हा चेंडू सामन्याचा निकाल घोषित करणारा चेंडू असेल. तीन चेंडू 16 धावा. दुसऱ्या षटकात जी कामगिरी केली गोलंदाजानं, तिथून या सामन्यात कमबॅक होत आहे. चांगला पलटवार सध्या करत असताना संघ दोऱ्याचा बाडा. 3 चेंडू 16. आता फुल टॉस, मिस टाइम स्ट्रोक बॉल अवेत. फिल्डर डीप मधून उपस्थित झालाय. चांगलं जजमेंट, वेल जज अँड इक्वली टेकन. आणखीन एक धक्का, तू चल मे आयाशी परिस्थिती. फलंदाज बाद. शरद आता येतोय परत. लॉस ऑफ 5 विकेट. 21 धावा धावफलकावर 5 फलंदाज बाद झाले. 2 चेंडू 16 धावा. आता बॅटिंग साठी नैनेश दाखल होतोय. हरियाला माघारी, शरदाला परत. आता नैनेशला पाहायचं 2 चेंडूवरती एक्झॅक्टली काय प्लॅनिंग, काय प्रिपरेशन करून टीम कॅप्टन मैदानात धाडलंय. 2 चेंडू 16 धावा. आवाक्या बाहेरचं समीकरण आहे. थोडा सामना आता आउट ऑफ कंट्रोल गेलेला आहे. यातील विनर टीम मात्र TSK टोंबरवाडी विरुद्ध खेळताना दिसेल. यावेळेला चांगला बॉल बॅट्समनला फॉलो केलंय. व्हेरिएशन, विविधता आणि सध्या अचूकता, लयबद्धता आपण बघत आहोत गोलंदाज अर्जुनकडे. अर्जुननं मात्र या सामन्यात लक्ष वेधलेलं आहे. बॅटिंग ही पहिल्या डावात जबरदस्त केली. जेव्हा तो खेळत होता पहिल्या डावात त्यानं वैयक्तिक 30 धावेचं योगदान दिलं आणि आता गोलंदाजी करत देखील असताना तो प्रभाव त्यानं टाकलाय. याचबरोबर मॅचेस फिनिश, सामना संपलाय आणि सामना जिंकत आता दाखल झालाय संघ तो टीम दोऱ्याचा पाडा TSK टोंबरवाडी विरुद्ध खेळण्यासाठी. तर चालू सामन्यात मात्र जे सोमजाई माता क्रिकेट संघ टीमला पराभूत व्हावं लागलंय.
पराभूत टीमचा स्पर्धेमध्ये सहभाग नोंदवल्याबद्दल संयोजक समितीच्या वतीने आम्ही मनस्वी आभार व्यक्त करतोय. हँडशेक करा. टीम दोऱ्याचा पाडा, टीम मेचकरवाडी आणि तदनंतरच तुम्हाला मैदान सोडायचंय. चालू सामना सुरू होतोय. JD11 संकल्प स्पोर्ट्स मुरे आणि त्यांच्या विरोधात लिटिल स्टार दारोल. ऑनगोईंग मॅचचा मॅन ऑफ द मॅच पुरस्कार ज्याने पहिल्या डावात 11 चेंडू 30 धावा बनवल्या आणि गोलंदाजी करत असताना अंतिम षटकात 2 धावा देत असताना 3 महत्वाचे धक्के दिले. कंप्लीट ऑलराऊंडर पॅकेज अर्जुन ठरतोय या सामन्याचा सामनावीर मॅन ऑफ द मॅच. या अर्जुन प्रेझेंटेशन बॉक्स